नमस्कार, स्वागत आहे ए अँड जीज किचनमध्ये। आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। रेसिपीचं नाव आहे मोतीचूरचे लाडू। हे मोतीचूरचे लाडू झटपट कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। मोतीचूर लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 ते 2 चमचे तूप आपल्या आवडीनुसार, 1 ते 2 चमचे डेकोरेशनसाठी मगज बी किंवा टरबूजच्या बिया, अर्धा चमचा जायफळ पावडर सुगंध येण्यासाठी। लाडू बनवण्यासाठी एक बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन घेऊया, अर्धी वाटी रवा आपण घेत आहोत कारण ह्याने मोतीचूरचे लाडू जे आहेत ते कुरकुरीत होतात। यात 1 चमच तूप घालायचंय आणि पाणी टाकून याला चांगलं कालवून घ्यायचंय। भज्यासारखं घट्ट भिजवून घ्यायचंय। तुम्ही याच्यामध्ये रव्याचं पीठ टाकून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि फरक बघा नुसत्या बेसनचे लाडू आणि रवा टाकून। रव्याने खरंच लाडू खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी छान होतात। तुम्ही ट्राय करा। हे बेसन आणि रव्याचं मी अशा प्रकारे मिक्सर करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता हे चमच्यातून कसं खाली पडत आहे। याच्यात 1 चमचा तूपही घातला आहे। तर आपण आता याचे भजे तळून घेऊया। भजे याच्यासाठी तळायचे आहेत कारण हे झटपट होणारे मोतीचूरचे लाडू आहेत। तुम्ही याची बुंदी सुद्धा तळू शकता। तर आपण एकीकडे भजे तळूत आणि एकीकडे पाक करायला ठेवूया। आपण आता भजे तळणार आहोत, त्यासाठी मी तेल तापवून घेत आहे आणि एकीकडे मी पाक बनवायला घेतलाय। लाडू बनवण्यासाठी पाक लागतो। 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी पाणी घेऊन मी याचा छान पाक बनवून घेत आहे। आपण इकडे भजे तळून घेऊया। आता आपण हे असे भजे तळून घेतले आहेत। तुम्ही याचा रंग बघू शकता, पिवळसर सोनेरी रंग आहे। अशा रंगाचे भजे तळून घ्यायचे आहेत। मी भजेचं बॅटर बनवताना त्यात थोडीशी हळद टाकली होती। तुम्ही पाहिजे तर रंग टाकू शकता। यात मी कुठलाही रंग वापरलेला नाही आहे। रव्यामुळे याला कुरकुरीतपणा आला आहे। इथे मी पाक बनवत आहे। 1 वाटी साखरेला 1 वाटी पाणी घेतलंय आणि हा 1 तार पाक बनवून घ्यायचा आहे। हा मी इकडे बनवायला ठेवला आहे। आता मी हे भजे तळून घेतले आहेत आणि हे भजे थंड झाले आहेत। या भज्यांना मी मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याची बुंदी सुद्धा तळू शकता, पण जर वेळ नसेल आणि आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर हे भजे मिक्सरमधून काढून घ्यायचे। आता हे भजे मिक्सरमधून काढून घेतले आहेत। ओबडखाबड वाटून घ्यायचे आहेत। हे झालंय। आता आपण एका कढईमध्ये हे भज्याचं मिश्रण टाकून घेऊया। कढई खाली फ्लेम लावून घ्यायची आहे आणि लो फ्लेम वरती हे भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यात आपल्या आवडीनुसार तूप घालायचं आहे।
आणि यात पाक घालायचा आहे. आता यात थोडंसं जायफळ टाकायचंय, जायफळ पावडर टाकायची आहे आणि ही मगज बी टाकायची आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता. मला मगज बी खूप आवडते, मी तेच टाकते. आणि याला आता या मिश्रणाचे आपण लाडू बांधून घेऊया. अशा प्रकारे हे लाडू बांधून घ्यायचे. अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले आहेत. 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी रव्याचे टोटल 8 लाडू झाले आहेत. आणि हे लाडू छान खुसखुशीत झाले आहेत. रव्यामुळे चांगले खुसखुशीत झाले आहेत. तुम्ही रवा टाकून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा की लाडू कसे झाले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.